विठ्ठल भरवा तो माधव भरवा
धन्य काळ संत भेटी पाये पडले तो पायी पडले तो पायी पडले तो धन्य काळ संत भेटी पायी पडलो तो पायी पडलो तो पायी पडलो तो धन्य काळ संत भेटी पायी पडले तो पायी पडले धन्य काळ संत भेटी पायी पडलो तो पायी पडलो तो पायी पडलो तो वंदे हाती सुतली नाची झालो संध्याच्या सुतला काठी झालो मोठी काळा झालो मोठी काळा भव नदीचा तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे भवनतीचा झाला तारा या तारा या तारा प्रसादे या तारा प्रसादे संते हाती सुटली नाची झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली काठी झालो पोरी झालो पोरी झालो पोरी मंगल आता कोण दाता यावे कोण दाता यावे कोण दाता तुका म्हणे मंगळ आता येऊन दाता यावे कोण दाता यावे कोण दाता यावे संगीत विशारद हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज शिंदे, संगीत विशारद हरिभक्तपरायण हनुमान महाराज येवले. धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे
संत भेटी धन्य काळ संत भेटी पाये मेठे पडले तो पाये मेठे पडले तो पाय मिठे पडले तो संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी आलो पोटी शीतळ पाय मेथे पडली तो पाय मेथे पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम नमना करो प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरण संताची चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वार करी संताचिया जेणे पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विढला धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संत भेटीमध्ये प्राप्त झालेली जी धन्यता आहे ती धन्यता व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत आजचा काळ आजची वेळ आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य आहे। याचं कारण माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली। कोणीतरी महाराजांना विचारलं महाराज संतांच्या भेटीमध्ये काय झालं? महाराजांनी सांगितलं सगळ्या गाठी निघून गेल्या संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ। कोणीतरी तुकोबारांना विचारलं महाराज संतांच्या भेटीमध्ये गाठी निघून जाणं एवढाच फायदा आहे का?
महाराजांनी सांगितलं संतांची भेट होणं वेगळं आणि संतांच्या भेटीमध्ये त्यांच्या मुखातून वचनरूपी प्रसाद मिळणं वेगळं. संतांच्या मुखातून आलेल्या वचनरूपी प्रसादाने यश्चावत जीवाला ज्या संसार नदीचं दुःख वाटायला लागलं ती भवनदीच आम्ही तरुण गेलो. आणि एकदा भवनदी तरुण गेल्यानंतर जे मांगल्य आमच्या जीवनामध्ये आलं या मांगल्याचं दान एका संतांच्या शिवाय दुसरं कुणीही देऊ शकत नाही. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या श्री क्षेत्र विठ्ठलगड अर्थात पाटोदा या गडावर या नगरीमध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी तथा संत सद्गुरूंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रथम वर्षीच हा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतो आहे. अनेक महात्म्यांची कृपा या उत्सवाच्या पाठीमागं आहे तथा ज्यांच्या संयोजनामध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. आमच्या बोधले महाराज परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे आणि माझे आजोबा वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री आबांची साक्षात कृपा ज्यांच्यावर झाली असे आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण बापू रामकृष्ण महाराज रंधवे बापू यांच्या नियोजनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. या उत्सवामध्ये उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं ती पवित्र अशा पद्धतीची कीर्तन सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. या कीर्तन सेवेमध्ये सगळीच दिग्गज मंडळी आज उपस्थित आहेत. एक एकाहुनी बळी रे अशी सगळीच आदरणीय पूजनीय मंडळी या पाटोदा आणि पाटोदा परिसरामध्ये ज्यांचं काम डोंगरा एवढा आहे हिमालया एवढा आहे अशी आदरणीय मंडळी इथं विविध क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहेत. आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी आपल्यासारखी अत्यंत पवित्र मंडळी आणि या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही मोठ्या परंपरा चालत आल्या त्याच्यामध्ये गीतेबाबांची परंपरा तथा सीताराम महाराज गडाची परंपरा दिव्य परंपरा त्या गडाचे आणि त्या परंपरेचे प्रमुख आदरणीय पूज्यश्री महालिंग महाराज माझ्या समोर उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आमच्या बोधले महाराज परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे आदरणीय केशव गुरुजी इथं उपस्थित आहेत. सगळीच आदरणीय मंडळी आपण इथं उपस्थित आहात. पाटोदा आणि हा सगळा परिसर भक्तिमय परिसर आहे. इथं अनेक महात्म्यांची कृपा या परिसरावर आहे. ज्ञानेश्वर माऊली चाकरवडकर महाराज यांची कृपा या परिसरावर आहे. संत वामनभाऊ महाराज असतील भगवान बाबा असतील यांची कृपा या परिसरावर आहे. आणि माझे आजोबा वैकुंठवासी गुरुवर्य आबांच्या पदस्पर्शाने हा सगळा पावन झालेला परिसर आहे. आणि म्हणून अशा अनेक महात्म्यांची कृपा ज्या परिसरावर आहे अशा एका पवित्र भूमीमध्ये विठ्ठलगडाची निर्मिती होती आहे. आणि या गडाच्या या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतो आहे. बापूंच्या अथक परिश्रमाने हा उत्सव किंवा हा गड निर्माण होतो आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत वारकरी संप्रदायामध्ये मी थोड्या मनातल्या भावना आज उपस्थित आपल्यासमोर व्यक्त करतो. मला माहीत नाही या अभंगाच्या संबंधाने मी किती तत्वज्ञान मांडेल मला माहीत नाही, पण त्या सगळ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून हे कीर्तन आजचं घरातलं कीर्तन आहे या दृष्टीने मी या कीर्तनाकडे पाहतो. ही सगळी मंडळी साक्षीदार आहेत. आदरणीय महालिंग महाराज समोर आहेत आणि आपण सगळेजण आहात. मला वाटतं की वारकरी संप्रदायाचा भविष्यामध्ये ज्यावेळेस 5-50 वर्षानंतर इतिहास लिहिला जाईल आणि तो इतिहास लिहित असताना वारकरी संप्रदायाच्या या इतिहासामध्ये रंधवे बापूंचं नाव लिहिल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होणार नाही. कारण निरपेक्ष सेवा ज्याला म्हटलं जातं विनामूल्य सेवा ज्याला म्हटलं जातं ती सेवा हयातीमध्ये आपल्या अखंड पद्धतीने करत असून आपला सगळा जो असणारा प्रपंचाचा भार तुका म्हणे घालू तयावरी भार या न्यायाने आपलं जीवन जे आचरण करीत आहेत
आणि अशा बापूंच्या या नेतृत्वामध्ये सुरू असणाऱ्या उत्सवामध्ये माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आहे. बापूंनी जेव्हा फोन केला, खरं तर मी अनेक वेळेला त्यांना पाहिलंय, त्यांना ऐकलंय, त्यांची माझी गाठभेट अनेक वेळेला झालेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे थोड्याशा पाटोद्यामध्ये माझं पहिलंच कीर्तन होत आहे. मी कधी पाटोदा शहर किंवा या भागामध्ये इतका फारसा कीर्तन सेवेच्या निमित्ताने कधी येणं फार नाही आहे. आणि त्यामुळे बापूंचा फोन आला त्यावेळेस मी अगदी लगेच होकार दिला, कारण त्या निमित्ताने ज्यांनी निरपेक्ष सेवा या वारकरी संप्रदायाला शिकविली त्यांच्या जागेमध्ये जाऊन काहीतरी आपल्याला सेवा करता येईल हा मनामधला भाव या निमित्ताने होता. एरवी तसा मी ताबडतोब लगेच तारीख देत नाही, म्हणजे याचा अर्थ मी काही घेतल्याशिवाय देत नाही असं नाही. पण त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे परंपरेच्या जबाबदाऱ्या किती आहेत ही महालिंग महाराजांनी बापूंना माहीत आहे. केशवगुरुजी माझे अगदी जीवलग मित्र आहेत लहानपणापासूनचे. अलीकडल्या काळामध्ये बोधले महाराज परंपरेचा विस्तार किती मोठा होतोय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 2-3 राज्यामधली ही सगळी जबाबदारी आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने, दादांच्या आशीर्वादाने या सगळ्या जबाबदाऱ्या पडल्यामुळे फारसं जरी एखाद्या माणसाला लवकर तारीख देता आली नसली तरी त्या स्थानांबद्दल मात्र अंतःकरणामध्ये अपार श्रद्धा असते. मला व्यक्तिशः बापूंबद्दल अपार श्रद्धा आहे आणि बापूंच्या संयोजनामध्ये हा उत्सव आहे म्हटल्यानंतर आणि विठ्ठलगडासारखी एक अत्यंत दिव्य अशा पद्धतीचं एक स्थान या परिसरामध्ये निर्माण होत आहे. थोडं भगवान मी थोडंसं पांडुरंगाच्या जेव्हा दर्शनाला गेलो तिथली मूर्ती पाहिली, मी बापूंना लगेच मनातल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन करताना जो आनंद होतो तो आनंद विठ्ठलगडावर आल्यानंतर होतो. कारण आपण महाराज ती मूर्ती बघितली असेल, इतकी भव्य दिव्य अशा पद्धतीची मूर्ती, आणि ती मूर्ती उपस्थित असताना भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी हे एकटी इथं नाही आहेत. एका बाजूला सगळी संतांची मांदियाळी आहे आणि एका बाजूला सगळी सद्गुरूंची मांदियाळी आहे. नाथरायांची मूर्ती स्थापना आहे, सावथा महाराजांची मूर्ती स्थापना आहे, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या मूर्ती स्थापना आहेत, बहुंची वामन भाऊ महाराजांची मूर्ती स्थापना आहे, भगवान बाबांची आहे, आबांची आहे आणि मग या माऊली चाकरवाडीकर माऊलींची आहे. अशा सगळ्या मूर्त्या इथं असणं म्हणजे साक्षात त्या सर्वांचं वास्तव्य या भूमीमध्ये असणं अशी श्रद्धा आपली सगळ्यांची आहे. त्या दृष्टीने आपण या गडाकडे आणि एकंदरीत या स्थानाकडे आपण पाहूया. आणि म्हणून याच दृष्टीने मला थोडंसं या अभंगाचा विचार करावा असा वाटला की इतके संत आणि सद्गुरू जर एकत्रित आपल्याला एका जागेवर भेटत असतील तर तुकोबारांचे शब्द आपल्या मुखातून का निघून येत. धन्य काळ संत भेटी विठ्ठला. अभंगाकडे पाहिलं तर हा अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनचरित्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे असं मला वाटतं. अभंग सगळ्यांच्या बहुतांशी ऐकण्यातला आहे, पाठातला आहे. या अभंगातले शब्द तुकाराम महाराजांचं एक आध्यात्मिक चरित्र प्रगट करणारे शब्द आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण या अभंगातली भाषा कशी आहे पहा. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, याचा अर्थ तुकाराम महाराज आपल्या जीवनातली धन्यता या अभंगातून प्रगट करतात. मी थोडासा या अभंगाकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहत असताना मला असं वाटतं की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि त्या संत भेटीला तुकाराम महाराज जर धन्य म्हणत असतील तर याचा अर्थ साधारण आपल्या समोर असा येतो, संत भेट होण्याच्या अगोदरचं आपलं जीवन वेगळं आहे आणि संत भेट झाल्यानंतरचं आपलं जीवन वेगळं आहे. जरा बारीक ऐका. सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतरची आपण, यात फरक आहे का नाही सांगा. संतांची भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि संतांची भेट झाल्यानंतरची आपण, फरक आहे की नाही सांगा. याच्यापेक्षा सोपं बोलू. भगवत कृपा होण्याच्या अगोदरची आपण आणि भगवत कृपा झाल्यानंतरची आपण, फरक आहे ना. याहीपेक्षा सोपं सांगू. माळ घालण्याच्या अगोदरची आपण, आता पुढलं बोलू का, आणि माळ घातल्यानंतरचे आपण, फरक आहे की नाही. माळ घालायच्या अगोदर आपण कुठेही बसत होतो, काही बोलत होतो, काही खात होतो, काही पित होतो, परंतु माळ घातल्यानंतर मात्र आपल्यावर ही सगळी बंधनं येतात. याचा अर्थ माळ घालण्याच्या अगोदर आपण वेगळे आहोत आणि माळ घातल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. याच्यापेक्षा आणखीन सोपं सांगू. लग्न होण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलू का सांगा, आणि लग्न झाल्यानंतरचे आपण, फरक आहे की नाही. एखाद्या गावामध्ये आमची परंपरेची गावं असतात आणि एखादी मावशी आम्हाला भेटते आणि म्हणते महाराज आमच्या पोराच्या लग्नाला या. आम्ही म्हणतो नाही हो, फार कार्यक्रमाची व्यस्तता आहे, जमत नाहीये. ती बोलता बोलता बाई असं म्हणते, नाही नाही महाराज, गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल पण पोराच्या लग्नाला या. आग्रह करते. मग आम्ही जातो, लग्नाला जातो, अक्षत टाकतो, सगळं झालं. 2 वर्षानंतर पुन्हा मी त्याच गावी गेलो, त्याच मावशींच्या घरी गेलो.
आणि त्या मावशींना विचारलं, काय मावशी बरं आहे का? 2 वर्षापूर्वी मुलाच्या लग्नाला आम्ही आलो होतो, तुम्हाला सुनमुख पाहायची फार घाई झालेली होती, पाहिलं का सुनमुख? काय म्हणतोय पोराचा संसार, काय म्हणतोय मुलाचा संसार? असं म्हटल्याबरोबर त्या मावशीने एकच वाक्य सांगितलं, नाही नाही महाराज, हा पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, पहिल्यासारखा राहिला नाही याचा अर्थ लग्न होण्याच्या अगोदर वेगळा होता आणि लग्न झाल्यानंतर वेगळा होता. हे जर प्रपंचात असेल तर परमार्थात असं असं का नये? विठला संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन याच्यात फरक आहे. मी प्रमाणाने बोलतो आपल्या समोर. तुकोबारांच्याच काही प्रमाणांचा आधार आपण घेऊ. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, संत भेट होण्याच्या अगोदर माझ्या अंतःकरणामध्ये एक चिंता आहे. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुकोबाराय म्हणतात, मला चिंता वाटायला लागली. तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे दादा, कोण भेटे दादा, कोण भेटे दादा, कोण भेटे दादा, कोण भेटे दादा. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे दादा, कोण भेटे दादा, कोण भेटे सांगे सांग, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सांग. मला चिंता लागायला लागली की संतान देवाची कृपा माझ्यावर कधी होईल, हे सांगणारे संत मला कधी भेटतील. कोण भेटे सांगेसा, सांगेसा या शब्दाचा अर्थ संत. मला कधी संतांची भेट होईल ही चिंता वाटे. आता नीट ऐका. एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे चिंता वाटे. त्याच जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातलं आणखीन एक प्रमाण सांगून ठेवलं जातो. एका विशिष्ट काळानंतर तुकाराम महाराज सांगतात, अवघी चिंता वारली. दोन्ही प्रमाण आपल्या पाठात उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली, 2 प्रमाण दोन्हीकडे घे. एकीकडे तुका म्हणे चिंता वाटे आणि दुसरीकडे अवघी चिंता वारली. या 2 प्रमाणाचा जर समन्वय करायचा असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल? जोपर्यंत संत भेट होत नाही तोपर्यंत तुका म्हणे चिंता वाटे आणि एकदा संत भेट झाली अवघी चिंता वारली. अशी दोन्ही प्रमाणे घ्यावी लागतील. संतांची भेट झाली, महाराज सांगतात अवघी चिंता वारली. वारली वारली या शब्दाचा अर्थ मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. मी कधी कधी तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास करताना मला कधी कधी उगीच असं वाटायला लागतं, महाराजांनी हा वारली शब्द का घातला असेल. समजा महाराज जर असं म्हटले असते, अवघी चिंता निघून गेली, म्हणायचं काय अडचण, निघून गेली असं म्हटलं असतं तरी ते यमक जुळलं असतं ना. वारली ली तिथं निघून गेली जमलं असतं. नाही नाही चाल म्हणता येत नाही असं नाही, टाळातही बसलं असतं. बरं अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं, याला काय अडचण नाही. आता या मंडळीनं विचारा, ही जुनी मंडळी, मला आज खूप आनंद झाला की ही सगळी जुनी आदरणीय मंडळी भेटली. नाहीतर अलीकडली परिस्थिती जर आपण कीर्तनाची पाहिली आणि कीर्तनामध्ये येत असलेल्या प्रमाणांची परिस्थिती बघितली तर आपण कीर्तनच ऐकतोय का नाही ही शंका यायला लागते. अलीकडे काही बघा, महाराजांना विचारा, म्हणजे माझ्यावर जे संस्कार आहेत गुरुजी, माझ्यावर जे काही आपल्या परंपरेचे किंवा फड परंपरेचे किंवा संप्रदायाच्या परंपरेचे जे संस्कार आहेत, माझ्या कानावर असे संस्कार आहेत की संत वाङ्मयातल्या प्रमाणाशिवाय अन्य कोणतंही काव्य टाळावर म्हणायचं नाही, असे संस्कार आहेत आपल्याकडे. कारण मृदंग टाळ हे जे म्हटलं जातं या सगळ्या गोष्टी आपणच सांगतो. लावणी मृदंग श्रुती टाळ सेव ब्रह्मरस म्हटलंय, हे ब्रह्मरस याच्याशिवाय तयार होत नाही. टाळ हा सामान्य नसतो हो, मृदंग हे सामान्य नसतं. एरवी आपल्याला त्या साधनांबद्दल तुम्ही गुरुजींना विचारा,
गुरुजींना विचारा, तुम्ही या या क्षेत्रातल्या मंडळींना जर विचारलं की आपलं दैवत काय, तर ते एकच सांगतील, आमच्या समोर असलेला मृदंग हेच आमचं दैवत, हेच आमचं दैवत, त्याच्याशिवाय आम्हाला दैवत माहीत नाही. गुरुवारी भाऊ आम्हाला पाठामध्ये असं सांगायचे, आपल्या साधनेवर आपली असणारी निष्ठा ही आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जात असते, साध्यापर्यंत घेऊन जात असते. टाळ हा सामान्य नसतो. आमच्याकडे फडावर एक कीर्तनकार होते, ते फार गोड बोलायचे. ते म्हणायचे, टाळ कुणी वाजवायचा, ज्याला अहंकाराचा विटाळ घालवायचा आहे त्यानं टाळ वाजवावा. म्हणजे टाळ विटाळ घालवतो अहंकाराचा. मृदंग या शब्दाचा अर्थ एक बोलता बोलता त्यांनी गमतीने एकदा असा केला, खरं तर ते लाकूड आहे, जे लाकूड आहे ते लाकडाचं शिसम असेल, खैर असेल, जे काही असेल ते बोलता बोलता असं म्हणायचे ते लाकूड आहे, याचा अर्थ ते निर्जीव आहे. आणि बोलता बोलता ते म्हणायचे ते मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे, त्याचं नाव मृदंग आहे म्हणायचे. निर्जीव आहे तरी सुद्धा भगवंताच्या भजनात ते दंग आहे ना, याचा अर्थ मृदंग असेल, टाळ असेल, या सगळ्यांचा विचार केला तर मृदंग आणि टाळ आणि श्रुतीनाम विना या सगळ्याला साथ कशाची असावी, तर ती केवळ संत प्रमाणांची असावी. विठ्ठल महाराजांनी असं का म्हटलं असेल, पुन्हा मूळ माझ्या मुद्द्यावर या. अवघी चिंता वारली असा शब्द का वापरला? वारली म्हणजे मेली, जळाली, निघून गेली असं म्हटलं नाही. उगी गमतीने सांगू, निघून गेली असं महाराज म्हणत नाहीत. याचं कारण आहे, महाराजांना माहित होतं निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते. नाही, मी चिंतेबद्दल बोलतोय, तुम्ही दुसऱ्या डोक्यात आणू नका, आणखीन सप्ताह 1 दिवस राहिलाय आपला. पण मेली, वारली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. आपण सगळी ग्रामीण भागातली मंडळी आहोत, आपण शेतकरी आहोत, माझ्या सहज सगळी आपण शेतामध्ये पाहणारी जाणारी मंडळी आहात. मला सांगा, 2 शेतकरी बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, एकमेकाच्या शेतामध्ये ते पेरले. 15 दिवसानंतर एकमेकाच्या शेताकडे पाहिले, एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही त्यांनी विचारलं, का रे बाबा, आपलं शेती, खत, पाणी सगळं जवळजवळ असताना सुद्धा तुझा मात्र भुईमुग उगून आला, माझं उगून आलं नाही, असं कसं काय घडलं? ज्याचा भुईमुग उगून आलेला होता तो म्हटला, बाबा, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलेलं नव्हतं तो म्हटला, वेड्या, तू कच्च पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. कळालं का? भाजून पेरलं म्हटलं की भाजलं म्हटलं की जळालं, गेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं अवघी चिंता वारली म्हणजे जळाली, मेली, पुन्हा उत्पत्ती नाही. यालाच वेदांताच्या भाषेमध्ये जीवनमुक्तीची अवस्था म्हटलं जातं. विठ्ठल तुका म्हणे चिंता वाटे, आणि एकीकडे महाराजांचे शब्द आहेत अवघी चिंता वारली. याचा अर्थ संत भेट होत नाहीये तोपर्यंत चिंता वाटे, आणि संतांची भेट झाल्यानंतर अवघी चिंता वारली. याचा अर्थ संत भेट काय करते? आमच्या जीवनातली चिंताच नष्ट करते. चिंता नष्ट करणारी जी आहे ती संत भेट आहे. विठ्ठल या पद्धतीने आपण प्रवेश करत होतो. एकीकडे चिंता आणि एकीकडे चिंता वारली, अशा 2 पद्धतीने आपण विचार करत होतो. आदरणीय सन्माननीय जयदत्तांना क्षीरसागर सर यांची उपस्थिती आपल्या या उत्सवामध्ये लाभलेली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जरी काम करत असले तरी परमार्थावर आणि एकंदरीत वारकरी संप्रदायावर नितांत त्यांचं प्रेम आहे. एकंदरीत क्षीरसागर साहेबांचा हा घराणा आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेला आहे. मी जरी फारसा त्यांच्याजवळ नसलो तरी सगळ्या माहित्या आम्हालाही ठेवाव्या लागायला लागल्यात अलीकडे. सगळ्या माहित्या सगळ्याच्या, कोण कुठं काय करतं हे आता आम्हालाही गरजेचं आहे. जसं तुम्हाला गरजेचं आहे तसं आम्हालाही आता ते गरजेचं आहे. जरी माझं फारसं वावर इकडं नसला, माझे चुलते आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश काका बोधले महाराज हे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पण तरीसुद्धा मी एकच फक्त आठवण सांगेन, मी काकूंना पाहिलं, काकूंना चांगलं अनुभवलं. मला आठवतं आहे, मी एका कार्यक्रमाला, मी खूप लहान होतो आणि त्यावेळेस या भागामध्ये आल्यानंतर
माझ्या माहितीप्रमाणे कुठंतरी नवगण राजूरीच्या जवळ एक छोटा कार्यक्रम होता आणि आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर्य भाऊ म्हणजे मुमुक्षू पाठशाह आणि मग ते रामदास महाराजांकडे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी आलेलो होतो, लहान होतो आणि मग ते भाऊंनी मला भाषण करायला लावलं. तेव्हा काकू होत्या आणि मग काकू बोलता बोलता असं म्हटलं की एखादी वारकरी शिक्षण संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये एखादा तरी मुलगा असावा, त्या संस्थेमध्ये एखादा तरी मुलगा, आपल्याला जर 4 मुलं असतील तर एखादा मुलगा संस्थेत घालावा. मी म्हटलं काकू बाकीची 3 इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा ती घालावी, कशाला इकडे तिकडे हिंडवायची तिथं. असं आमच्या आणि काकूंचं, मी लहान होतो म्हणजे अगदी 10वी-11वीला काहीतरी होतो. याचा अर्थ काकू तेव्हापासून मी पाहिला. तोच संस्कार या सगळ्या घराण्यावर असल्यामुळे ती सगळी परंपरा राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना सुद्धा परमार्थाच्या या सगळ्या भूमिका सांभाळणारे आदरणीय अण्णा, त्यांची उपस्थिती आहे. मला मूळ माझ्या विषयाकडे यायचं आहे. चिंता वाटे आणि अवघी चिंता वारे. विठ्ठल या अभंगाच्या दृष्टीने हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. मी आपल्याला असं सांगत होतो, संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन. संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन सांगत होतो तुका म्हणे चिंता वाटे आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन सांगत होतो अवघी चिंता वारली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या स्थितीत आहेत. आता कसलीही चिंता राहिलेली नाही. मी दुसरं एक प्रमाण देतो याच्याकरता. तुकोबरांचे शब्द आहेत. तुकाराम महाराज सांगतात आता आमच्याकडे कसलीही चिंता राहिली नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याचं कारण काय? खुंटली या धावा तृष्णेची. महाराज सांगतात आता तृष्णा या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ आणि खुंटण या शब्दाचा अर्थ थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. मी थोडंसं आणखीन पुढे बोलतो. आता काही इच्छाच राहिली नाही तर चिंता वाटायचा प्रश्नच येत नाही. चिंतेची निर्मिती कुठं असते? इच्छेत. ऐका, जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं चिंतेची निर्मिती असते. मी आपल्याला 2 वाक्य मराठीतली सांगून पुढे जातो, बारीक ऐका. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. पटते का? पहा, प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. एखादी गोष्ट प्रपंचातली मिळाली याचा अर्थ इच्छा संपली हो असं होत नाही. उलट पक्षी त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा निर्माण होते, इच्छा वाढत राहते. मी उदाहरण सोपं देतो. कल्पना करा, एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला आणि माती खणता खणता त्याचं प्रारब्ध चांगलं, त्याला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. कीर्तनात कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही, तासभर बोलायला काय केलं. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. आता 10 किलो सोनं मिळालं म्हटल्यानंतर किती आनंद झाला. सगळं गाव तो पुतळा पाहण्याकरता येऊ लागलं. सगळेजण गर्दी करत होते. पण ज्याला पुतळा मिळाला तो मात्र डोक्याला हात लावून बसला होता. त्याचे काही मित्र आले, त्यांनी तो पुतळा पाहिला आणि डोक्याला हात लावलेल्या त्या माणसाकडे गेले आणि त्याला म्हणायला लागले, अरे बाबा 10 किलो सोनं मिळालं आणि तू डोक्याला हात लावून बसलास, झालं काय? तो म्हटला, तुम्ही पुतळा पाहिला का? म्हटले, हो पाहिला. त्याच्या खालचं वाक्य वाचलं का? म्हटले, नाही. चला दाखवितो. सगळ्या मित्रांना घेऊन गेला. पुन्हा तो पुतळा दाखविला आणि त्याच्या खालचं वाक्य वाचायला सांगितलं. ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र लोक म्हटले, मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे 9 कुठं गेले म्हणून डोक्याला हात लावला, बाकी काही नाही. म्हटले, उदाहरण संपलं. 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली. जिथं इच्छा वाढते तो प्रपंच आहे आणि जिथं इच्छा संपते तो परमार्थ आहे. विठ्ठल नारदांचं भक्तिसूत्रातलं सूत्र सांगून पुढे जातो. यात प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्ध्वा पुमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. आता कसलीही इच्छा तिथं शिल्लक राहिलेली नाही. मी महाराजांचे शब्द सांगून पुढे जातो. काम नाही, काम नाही, झालो पायी कृतकृत्य झालो.
कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. मी आपल्याला आणखीन एक वाक्य सांगून पुढे जातो. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना एक वाक्य फार छान सांगितलंय. इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतिर यथा सुखम. जिथं जिथं इच्छेचा उदय आहे तिथं तिथं दुःख आहे, आणि जिथं जिथं इच्छेची शांती आहे तिथं तिथं सुख आहे. मी अनेक तुम्हाला चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवता येईल. मी फक्त धावते एक चरित्र समोर ठेवतो. ऐका. आपण सूरदासांचं नाव ऐकून असाल. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे सूरदास. आता का आंधळे झाले, कशा करता, स्वतंत्र चरित्र आहे, मला आत्ता वेळ घ्यायची नाहीये. दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे सूरदास, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना प्रगट होतात, प्रसन्न होतात आणि सूरदासांना सांगतात काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं देवा काही नको. नाही नाही काहीतरी मागा. आंधळ्या असणाऱ्या सूरदासांना भगवान बोलतात काहीतरी मागा. सूरदास सांगतात देवा काही नको, काही गरजच नाही. नाही नाही मी प्रसन्न झालोय, काहीतरी मागा. ते म्हटले माझ्याकडे काही इच्छाच नाही तर मागण्याचा विषयच येत नाही. एक सांगू, मागणं हे कधी जन्माला येतं, इच्छा म्हणजे गरज आणि अप्राप्तीतून ज्याचा जन्म होतो त्याचं नाव मागणं आहे. गरज आणि अप्राप्तीतून मला कशाची गरज नाही आणि मला काही प्राप्त नाही अशातला भाग नाही, त्यामुळे मला आता कशाची मागायची इच्छा नाही. तरी भगवान म्हटले नाही नाही काहीतरी मागा. मला कधी कधी हे चरित्र वाचताना आश्चर्य वाटतं. इथं देणारे भगवान आहे, घेणारा सूरदास आहेत. देणारे भगवान घेणाऱ्या सूरदासांना म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. आपलं उलट असतं, आपल्याला देणाऱ्याला म्हणावं लागतं काहीतरी द्या, काहीतरी द्या. ते आपल्याला बघितलं की दुसऱ्या गल्लीतून निघून जातात. किती उलट आहे पहा. शेवटी भगवंतांनी स्वतःहून सांगितलं सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्याने आंधळे आहात, मी तुम्हाला दृष्टी देतो म्हणजे मला पाहता येईल. सूरदासांनी फार गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं देवा मी अंतःकरणातल्या दृष्टीने तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही म्हटलं. गरज नाही. तरी भगवंतांनी सांगितलं नाही नाही तुम्हाला सगुण रूप माझं कसं हे पाहायला मिळेल. मी दृष्टी दिली आहे, डोळे उघडा. मी दिलंय तुम्हाला, उघडा डोळे. सूरदासांनी डोळे उघडले आणि भगवंताचं ते रूप पाहिलं. भागवताने वर्णन असं केलंय त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने ओपुरलक कुला व्रतान नाब्जम विजय सखेर तिरस्तुमी नवद्या. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, तिथं कुणीकडे इंद्रचंद्र. अत्यंत सुंदर असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सूरदासांनी डोळे भरवून पाहिलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग सूरदासांनी भगवंताकडे दोन्ही हात जोडले आणि सांगितलं देवा एक मागू का. ऐका आता, एक मागू का. भगवान म्हटले आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि आता दिसायला लागलं की मागायला लागला. बहुतेक दिसलं की मागायची सवय तेव्हापासून लागली काय गोष्ट. आता ते भगवंतांनी सांगितलं अरे सूरदासा नको म्हणत असताना मी दिलंय, आता तर तुम्ही मागायला लागलात, बोला काय पाहिजे. ऐका आता. सूरदासांनी सांगितलं काही नाही देवा माझी एकच मागणी आहे. म्हटले काय. मला दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळ करा, एवढंच माझं मागणं आहे. भगवंतांनी सांगितलं हे काही मागणं आहे का. अरे असं कसं काय मागणं करायला लागलात. सूरदासांनी एवढं गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं देवा या डोळ्यांनी तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. परमार्थातली वस्तू मिळाली, इच्छा संपत्ती. विठ्ठल ज्ञानेश्वरी सांगते तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे देश दया दिसे ज्ञान असतं. ज्ञानोबा आहे मला बोलतात थोडं पुढं चला. चिंता नाही राहिली, याचं कारण इच्छाच राहिली नाही. आणि म्हणून अशा निरीच्छ निरपेक्ष भावनेतून प्रवास ज्या जगद्गुरु तुकोबारांचा चाललाय, एका माणसाला मोठं आश्चर्य वाटलं की प्रपंचातली इतकी सगळी अवहेलनाकडे असताना सुद्धा तुकोबाराय मात्र एवढे प्रसन्न आहेत, एवढे आनंदी आहेत, एवढे समाधानी आहेत. मी जाता जाता आणखीन काही सांगू. खरं तर मराठी भाषेतले काही शब्द जे आहेत ना, त्या शब्दांची चर्चा करून उपयोग नाही, त्या शब्दांचा अनुभव घ्यावा लागतो. समाधान हा शब्द चर्चेचा नाहीये, अनुभवण्याचा आहे. आनंद हा शब्द चर्चेचा नाहीये, अनुभवण्याचा आहे. सुख हा शब्द चर्चेचा नाहीये, अनुभवण्याचा आहे. पहा तुम्ही, सत्य हा शब्द चर्चेचा नाहीये, अनुभवण्याचा आहे. आणि म्हणून अशा एका स्थितीमध्ये असलेले तुकोबार आहे. कडेनी एवढी अनंत दुःख असताना सुद्धा तुकाराम महाराज प्रसन्न आहेत, आनंदी आहेत. एका माणसाला मोठं आश्चर्य वाटलं. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं, तरी तुकोबारांचे शब्द आहेत बरे झाले देवा, निघाले देवा. मला वाटतं हा बंब तुकोबाराकडेच बरा आहे. सोपी गोष्ट आहे का.
या अभंगाप्रमाणे बोलणं वागणं राहणं किती कठीण आहे. आणि अशा स्थितीमध्ये असलेली तुकोबाराय एकाने महाराजांना विचारलं, महाराज एवढी सगळी कडेनी अनंत संकट असताना सुद्धा तुम्ही एकदाही मुखातून संकट आहे असं बोलत नाही, याचं नेमकं गमक काय आहे, याचा नेमका अर्थ काय आहे? इतक्या अनंत दुःखामध्ये असताना सुद्धा एक तत्वज्ञानातलं वाक्य सांगतो, बारीक आहे का. मानवी जीवनामध्ये आलेली प्रापंचिक प्रतिकूलता ही प्रापंचिक प्रतिकूलता नसते, तर ती पारमार्थिक अनुकूलता असते. हे ज्यांना कळालं त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय आहे. तुकोबारायचं चरित्र या अंगाने ऐकावं आहे. प्रापंचिक प्रतिकूलता ही प्रतिकूलता नाही, तर पारमार्थिक अनुकूलता आहे. या दृष्टीने महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. मी स्वतंत्र कधी याचे मुद्दे मांडता येण्यासारखे. सामान्य पातळीपासून उच्च भूमिकेपर्यंत जाता येतं, हे ज्या चरित्राने जगाला दाखवून दिलं ते तुकोबाराय. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर साधनेमध्ये कधीही अंतर पडू द्यायचं नाही, हे ज्या चरित्राने जगाला दाखविलं ते तुकोबाराय. साधना करत असताना किती जरी संकट आली तरी त्या संकटावर मात करण्याचं शिकविणं हे ज्या चरित्राने जगाला शिकविलं ते तुकोबाराय. असे अनेक दाखले आपल्याला देता येतील. आणि मग अशा स्थितीमध्ये असलेल्या तुकोबारायांना एकाने विचारलं, महाराज इतकं कडनी सगळी प्रापंचिक प्रतिकूलता असताना सुद्धा तुम्ही एवढे प्रसन्न कसे काय, तुम्ही एवढे आनंदी कसे काय, तुम्ही एवढे समाधानी कसे काय? हे फार कठीण असतं महाराज. म्हणजे माझ्यापेक्षा आदरणीय मंडळी आपण आहात, ज्येष्ठ मंडळी आहात. ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगून जातो, आपण वाचली असेल पण ज्ञानोबाराय इतकं गोड सांगतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. काय ज्ञानोबारायांचे शब्द आहेत महाराज. ज्ञानोबाराय बोलतात, सुखी संतोषा न यावे, सुख आलं हुरळून जाऊ नये, दुःख आलं खिन्न होऊ नये, लाभ आणि अलाभाच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती समाधानाची स्थितप्रज्ञतेची आहे. आणि म्हणून त्यांनी तुकोबारांना विचारलं, महाराज इतकी कडेनी दुःख असताना सुद्धा तुम्ही एवढे प्रसन्न दिसताय, आनंदी दिसताय, समाधानी दिसताय, याचं गमक नेमकं काय? आणखीन एक जाता जाता मानसशास्त्रातलं एक वाक्य सांगतो. मी थोडा मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मानसशास्त्राचं एक वाक्य सांगतो. मानसशास्त्राने म्हणजेच आपल्या भारतीय सायकोलॉजीने असं सांगितलंय, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. पाहतो, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. जरा उलट सांगू वाक्य, चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. चेहरा बघितलं की कळतं. याला इंग्रजीमध्ये अलीकडे शब्द आहे पहा, फेस रिडिंग असं म्हटलं जातं. चेहरा बघितलं की कळतं. जरा आणखीन थोडं पुढे बोलू, चेहरा बघितलं की मनात काय चाललंय हे कळतं. ही कला अलीकडल्या काळात दोन लोकांना जास्त आहे. ही कला एक महाराज लोकांना आणि दुसरी राजकारण्यांना, दोघाला कला जरा जास्त आहे. माणूस आला की आम्हालाही कळतं की यांना कोणती तारीख पाहिजे, त्यांनाही कळतं हा कुठल्या कामाकरता आलाय. चेहरा बघितलं की कळतं. जरा पुढे बोलू, ही कला असल्याशिवाय समाजात टिकताच येत नाही. विठ्ठल उभा राहिल्यानंतर सुद्धा आमचे गुरुजी सांगायचे, कीर्तनाला उभा राहिल्यानंतर कीर्तनकाराकडे वेदांतशास्त्र संगीतशास्त्राचा अभ्यास जितकं असणं गरजेचं आहे, तितकं मानसशास्त्र आणि समाजशास्त्राचाही अभ्यास असणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं मन प्रसन्न, त्यांचा चेहरा प्रसन्न. एकाने विचारलं, महाराज हे नेमकं काय आहे? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ माझ्या जीवनामध्ये आजची वेळ, आजचा काळ, आजचा दिवस हा अत्यंत आनंदी आहे. नव्हे नव्हे आजचा वेळ, आजची काळ, आजचा दिवस हा माझ्या जीवनातला मोठा भाग्याचा आहे. नव्हे नव्हे आजची वेळ, आजचा दिवस, आजचा काळ माझ्या जीवनातला कृतार्थतेचा आहे, सार्थकतेचा आहे, धन्यतेचा आहे. धन्य काळ संत भेटी, 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 हे धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी.
पडली तो. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्याकडे पाहायला लागले आणि तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातली आजची वेळ, आजचा दिवस, आजचा काळ कसा आहे? धन्य. धन्य काळ संत भेटी. मला कधी कधी प्रश्न पडतो की हा धन्य शब्द तुकोबारायांनी काळाला का वापरला? हा काळ, ही वेळ माझ्या जीवनातली धन्य आहे असं का म्हटलं? संत भेटीच्या काळामध्ये असं काही विशेष असतं की त्या संत भेटीच्या काळाला धन्य म्हणावं लागतं? ऐका, मला याची उत्तरं जी द्यायची आहेत, अनेक पद्धतीचे विकल्प आहेत, पण एक दोन विकल्प सांगून पुढे जातो. संत भेटीचा जो काळ आहे त्या काळाला धन्य म्हणण्यासारखं असं त्याच्यात घडतंय तरी काय? बऱ्याचदा आपण बोलता बोलता म्हणतो बघा, एखादा माणूस जर आपल्याला भेटला, आता आमचं काम झालं बाबा असं म्हणतो आपण. एखादा आपल्या कामाला उपयुक्त असा माणूस भेटला की लोक बोलतात आता आमचं काम झालं. याचा अर्थ आपल्याला त्या भेटीतला खूप आनंद असतो. तुकाराम महाराजांना असं काय याच्यामध्ये घडलंय की तुकाराम महाराज म्हणतात की संतांची भेट झाली, माझं जीवन धन्य झालं. धन्य होण्यासारखं घडतंय तरी नेमकं काय? मी आपल्याला 2-3 मुद्दे सांगतो. थोडा कर्मशास्त्राच्या दृष्टीने एक विचार सांगतो. थोडं कठीण वाटेल पण सोपी उदाहरणं देऊन पटवून पुढे जातो. मुळात कर्मशास्त्र म्हणायचं कशाला? ऐका, कर्मशास्त्राचे 2 नियम सांगितले जातात. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. केले कर्म झाले ज्याची भोग आले, उपजले मेले ऐसे. प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. काही काही लोक फार गमतीने उत्तर देतात. मला एकाने सांगितलं, महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल, हो. केलेलं भोगावं लागेल, हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे? बघा, मधला मार्ग काढतात. कर्मशास्त्र म्हणतं असं चालत नाही, करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. कर्मशास्त्र म्हणतं करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. कर्मशास्त्र म्हणतं काही करत नाही, हे तरी करशील ना, ते तरी कर्म आहे. काही काही वेळेला आपल्याला तेही कर्म सांग. सप्ताहाची मीटिंग असते. आता आपण सगळीच आदरणीय मंडळी आहात, आपण नियोजन करतो. मग आदल्या दिवशी आम्ही मीटिंग घेतो. सप्ताह करताना आपल्याला जावं लागतं आदल्या दिवशी. आणि मग त्या सप्ताहामध्ये मी सगळ्याला कामं वाटून देत होतो. आदल्या दिवशी तुम्ही कीर्तनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भोजनाकडलं पहा. 5-50 लोक मीटिंगमध्ये येऊन बसलेली होती. मी कामं वाटून देत होतो. त्या मीटिंगमध्ये 2-3 अगदी पुढे बसलेली होती. तुम्हाला सांगू, ती काहीच कामाची नव्हती. बहुतेक मीटिंगमध्ये तीच पुढे येऊन बसलेली असतात, बरोबर? ती पुढे बसलेली होती. त्या सगळ्यांना मी कामं वाटून दिली. कीर्तनाकडलं पहा, भजनाकडलं पहा, भोजनाकडलं पहा, देणगीकडलं पहा. त्या 2-3 माझ्याकडे पाहिलं, सांगितलं, महाराज उद्यापासून सप्ताह सुरू होत आहे. तुम्हाला आम्ही आत्ताच सांगतो, आम्ही त्या सप्ताहामध्ये काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला तेच सांगायला लागलोय, उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही काहीच करू नका. 7 दिवस जरा नीट राहा, एवढंच आमच्याकरता करा, बरोबर? काही काही लोकांना असं म्हणावं लागतं, तू काही न करणं हे सुद्धा खूप काही करणं आहे असं म्हणावं लागतं. म्हणजे काहींचं न करणं हे सुद्धा कर्मातच मोडतं. कर्मशास्त्र म्हणतं प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. आता ऐका, आता दुसरा पुढचा एक नियम सांगतो. मला जे सांगायचं आहे, माझा मुद्दा सोडू नका. माझा मुद्दा कुठं आहे? धन्य काळ संत भेटी. मला त्याच्या पलीकडे जायचं नाही. संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा, मला एवढंच सांगायचं आहे. मी तर अनेक वेळेला सांगत असतो की श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवायचा, म्हणजे वक्त्याला मुद्द्यावर बोलता येतं. श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवायचा. नाहीतर आपलं गावाकडलं उदाहरण देऊ का, ग्रामीण भागातलं? आम्हा कीर्तनकाराचा कासा किती का लांब जाईना, तुम्ही खोटा सोडायचा नाही, कळालं का? पहा, आपण खोटं सोडा, आम्हाला फिरावं लागतं. एकदा ज्ञानेश्वरी, एकदा गाथा, एकदा रामायण, एकदा महाभारत, असं फिरावं लागतं. तरी माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरत चला, पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चला. येत नाही तो बऱ्याचदा काही काही ओढून आणावे लागतात कीर्तनकार. अभंगावर या, अभंगावर या, असं आणावं लागतं. मी मुद्दा काय बोलतो ऐका. माझा मुद्दा फक्त मला फार वेगळा विचार सांगायचा नाही, बाकीची 3 चरणं लावून देणार आहे माझ्या वेळेच्या अनुषंगाने. धन्य काळ संत भेटी म्हणत असताना संत भेटीच्या काळामध्ये असं काय घडतंय की तुकोबाराय त्याला धन्य म्हणतात? मला कर्मशास्त्रातून उदाहरण द्यायचं होतं. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. आता एक महत्वाचा सिद्धांत सांगतो. कर्मशास्त्राचा एक सिद्धांत असा आहे, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पटतंय का? बघ, म्हणजे माझ्यापेक्षा आदरणीय मंडळी आपण आहात, तुम्हीच ज्येष्ठ मंडळी, नवीन तरुण मंडळींना आपण सांगत असतो, जे नशिबात आहे ते होणार आहे. आपण बऱ्याचदा शेवटी काय म्हणतो? जे नशिबात आहे ते होणार आहे. शेवटी आपण बोलता बोलता म्हणतो, नशीब कुणाला चुकलंय का, नशीब कुणाला बदलता येतंय का, आपण असंच म्हणतो ना.
मला तेच सांगायचं आहे. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. आता माझं पुढलं वाक्य ऐका. प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे, पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. कळालं का? पहा, प्रारब्ध बदलता येत नाही हा जरी कर्मशास्त्राचा नियम असला तरी संतांची भेट प्रारब्धच बदलून टाकते, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. अशी किती उदाहरणं देऊ. अलीकडल्या काळातली आणि पूर्वीच्याही काळातली कित्येक उदाहरणं आहेत. लोक बोलता बोलता म्हणतात, नाही हो आम्हाला ते शक्यच नव्हतं, पण महात्म्याची गाठ पडली, आमच्या जीवनात हा बदल घडला. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. या भागातली असतील. मी मगाशी सगळ्यांची नावं घेतली. बाबांचं नाव घेतलं, भाऊंचं नाव घेतलं, माऊलींचं नाव घेतलं, आबांचं नाव घेतलं. या सगळ्या मंडळींना ज्यांना ज्यांना यांची गाठ पडली त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल झालाच. काही ना काही बदल. मी मगाशीच बापूंनी मला सांगितलं, रणवे बापूंचंच उदाहरण घ्या. बापूंनी सांगितलं, मी या प्रकारात आलोच नसतो म्हटले, पण कुठंतरी आबांची कृपा झाली आणि मी इकडलं भागात आलो. ही भावना काय आहे? या गोष्टी काय आहे? बरं जाऊ दे, मी थोडं पुढलं बोलतो. प्रारब्ध बदलविता येत नाही, पण कर्मशास्त्राचा नियम जरी असा असला तरी संतांची भेट झाली, प्रारब्ध बदलून जातं. मी ज्ञानोबांच्या चरित्रातला एक दाखला देतो जो सगळ्यांना माहीत आहे, पण मला त्याच्यातून एक भाव काढायचा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मला वेळ घ्यायची नाही जास्त. सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची बायको सती जाण्याकरता निघाली. प्रसंग आठवतोय का? पहा. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली त्या सच्चिदानंदाचं चरित्र सांगतोय. ते गेले, त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. जाता जाता तिनं ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं. तिला असं वाटायला लागलं आपण चितेच उडी टाकणार आहोत, पण जाता जाता एका महात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबारांच्या चरणावर नतमस्तक झाली. ज्ञानोबारांनी एकदम आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबारांनी डोळे उघडले आणि विचारलं, काय झालं रडायला? ते म्हणायला लागली, तुम्ही दिलेला आशीर्वाद ऐकून दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी सांगितलं, लोकांना आशीर्वादाचा आनंद होत असतो, तुला दुःख झालं? लोकांना आशीर्वादाचा आनंद होतो आणि तुला दुःख का झालं? मी आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. बरं, दुसरी गोष्ट, हा आशीर्वाद मी स्वतःहून दिलाय, तू मागितलेला नाहीये. जरा आणखीन एक वाक्य बोलू. आशीर्वाद हा सद्गुरूंकडून स्वतःहून यावा लागतो, मागायचा नसतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात स्वतःच उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर मारून घेतात. असं कुठं असतंय? असं होत नाही. ऐशी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची गा, मग लावणीया हात कुरवाळीला, माता सांगितलं चिंता न करा. प्रमाण आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाहीत, प्रमाण आहे. स्वतःहून यावा लागतो, तिथं कर्मसाम्य दशा व्हावी लागते. बरं, अलीकडल्या काळात अशी गंमत झाली आहे, कोणाला काय आशीर्वाद मागावा हेही लक्षात येत नाही. मी कॉलेजला असताना 2003ला लॉला होतो आणि LLB बार्शीमध्ये करत असताना काही लग्न वगैरे माझं झालेलं नव्हतं, पण श्रावण महिन्यामध्ये प्रवचनं असायची. महाराजांना माहिती आहेत, बापूंना माहिती आहेत. आणि मग ते आमच्या सगळ्या शिष्य परिवारामध्ये रोज आम्हाला सायंकाळच्या वेळेला पूजेकरता फिरावं लागायचं. लग्न नाही, काही नाही, त्यावेळेस असं सगळ्यांकडे जायचो. एका घरी मी गेलो. घरी गेल्यानंतर पाद्यपूजा वगैरे झाली की त्या घरातली सगळे पाया पडायला येऊ लागले. येत असताना त्यांच्यातला एक 25-30 वर्षाचा मुलगा पाया पडायला आला. आल्याबरोबर त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हटलं नको. नाही डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं कशा करता? नाही तुम्ही डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं आपल्याला माहिती आहे आपला हात कसा आहे, कशाला दुसऱ्या डोक्यावर हात ठेवायचा? म्हटलं नको. म्हटलं तो म्हटला नाही आशीर्वाद द्या. मी म्हटलं अहो कशा करता? त्याचा वडील म्हटला नाही याचं आणखीन लग्नच झालं नाही. म्हटलं माझंच झालं नाही, त्याला काय आशीर्वाद देतो? कोणाला काय आशीर्वाद? असं नसतं. आशीर्वाद आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची. ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे त्याला आशीर्वाद मागायची गरज नाही. तया जाती महाराजांचे शब्द आहेत, त्याला आशीर्वाद स्वतःहून जातो, फक्त त्याच्या चित्ताची आवड पाहिली पाहिजे. थोडं पुढं चला. ज्ञानोबारांनी सांगितलं, मी स्वतःहून तुला आशीर्वाद दिलाय, का रडायला लागलीस?
आता पुढचं वाक्य ऐका. त्या बाईने सांगितलं, माऊली तुम्ही आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, ती पहा चिता माझ्या पतीची आहे, माझे पती गेलेले आहेत, मी आता सती जाण्याकरता निघाली आहे आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्यवती भव, हे काही खरं आहे का? बोलता बोलता तिने एक वाक्य पुढलं बोलली. ती म्हणायला लागली, माऊली की मला पती गेल्याचं जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात त्याचं जास्त दुःख आहे म्हटले. तुमचा शब्द खोटा होतोय आज, सौभाग्यवती भव हा आशीर्वाद लागू पडत नाही, आज खोटा होतोय. ज्ञानोबारायांनी थोडं खडबडून जागं झाल्यासारखं पाहिलं आणि ज्ञानोबारायांनी सांगितलं, मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळाची केनापी देवेनं हृदय स्थितीनं, कुणीतरी आतमध्ये आहे. ज्ञानोबारायांनी तिला विचारलं, तुझ्या पतीचं नाव काय? तिनं सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज हसायला लागले. तिनं विचारलं, काय झालं हसायला? त्यांना काही नाही, तू तुझ्या नवऱ्याचं नाव सच्चित आनंद म्हणते आणि तो मेला म्हणते, याचं हसू यायला लागलं म्हटले. कारण जे सत असतं, चित असतं, आनंद असतं, ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मरत नसतं म्हटलं. आणि मग ज्ञानोबारांनी आपल्या जवळचं पाणी घेतलं आणि सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडलं. कुठं निघालात? उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठविले. कथा संपली, प्रमाणही त्याला संपलं. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे. आता मला पुढलं वाक्य बोलायचं आहे. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. पण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांची गाठ पडल्यानंतर गेलेली सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. याचा अर्थ प्रारब्धच बदलण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल एक मुद्दा माझा संपला, एक कळालं. आता आणखीन एक कारण सांगतो, ऐका. दुसरं कारण आपल्याला असं दिलं जातं, थोडं वेदांतातलं. वेदांत शास्त्राने असं सांगितलंय, आत्मा परमात्मा तुझा आहे, तुझं पासी सगळं खरं आहे, पण याची जाणीव आतापर्यंत झाली नाही. याचं कारण काय? मी तुकोबारांचं प्रमाण देतो. जुनार जुगादीचे नाणी बहुता काळाचे केवली होते पारिकपणे ठावतळी कविला. आपलीच वस्तू असते, आपल्या जवळ असते, पण ती आपल्याला कळत नसते. याचं कारण काय? त्याच्यावर काहीतरी आवरण आहे. आपलीच आहे, आपल्या जवळ आहे, आपल्याला कळत नाही. ती कळवून देण्याकरता कुणीतरी तिसरं लागतं. उदाहरण सोपं देतो, अगदी सोपं देतो. जुन्या काळातलंही उदाहरण किंवा कुठेही लागू पडण्यासारखं आहे. बऱ्याचदा असं घडतं, नवरा बायको दोघं घरामध्ये असावी आणि सकाळच्या वेळेला हा फिरायला गेला. त्याला आपण अलीकडे मॉर्निंग वॉक वगैरे म्हणतो आपण. हा फिरायला गेला आणि फिरून माघारी आला. आता आल्याबरोबर आंघोळ करावी का नाही? हा बसला पेपर वाचत. अलीकडे माणसं आंघोळच लवकर करत नाहीत. का करत नाहीत कोणास ठाऊक. बसला पेपर वाचत. पेपर वाचत बसला. त्याची पत्नी बिचारी काही स्वयंपाकघरात काम करत असेल आणि मग बराच वेळ पेपर वाचत होता आणि वाचता वाचता कोणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर तो फोन कानाला लावण्याकरता म्हणून त्यांनी डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर ठेवला, फोन कानाला लावला आणि काय बोलायचंय ते 5-10 मिनिटं बोलला. फोन झाला, फोन ठेवून टाकला आणि पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठं आहे? चष्मा सापडेना ना. इकडं तिकडं बघायला लागला, चष्मा नाही. मोठ्याने हाका मारायला लागला, काय ग काय ग, बायकोला हाका मारायला लागला. ती बिचारी माई माऊली स्वयंपाकघरात, सकाळी बायांना पुष्कळ कामं असतात स्वयंपाकघरात, ती कामं करत होती आणि यांनी खूप हाका मारायला सुरुवात केली. कळतंय का? इकडे ये, काय ग काय ग. ती पोळ्या लाटत होती, चपात्या करत होती. शेवटी ती आता एवढं वरडायला लागले म्हटल्यानंतर ती बेलनं घेऊनच आली. मारायला नाही, आपलं चपात्या करता करता म्हणून घेऊन आली, तुम्ही तसं समजू नका. आणि ती घेऊन आली. तिने विचारलं, का हो काय झालं ओरडायला? मी सकाळी एवढी कामं मला पडलेली असतात, का तुम्ही ओरडायला लागलात? त्याने सांगितलं, काही नाही, मी पेपर वाचत असताना माझा चष्मा कुठं गेलाय कळालं नाही. तुझं सगळीकडे लक्ष असतं, माझा चष्मा कुठं आहे बघितला का? आता तिनं बघितल्या कळालं चष्मा कुठं आहे. तिला माहीत होतं हे महाशय कसे आहेत किंवा महाभाग कसे आहेत असं म्हणा. तिनं बघितल्याबरोबर एकच वाक्य वापरलं. ते म्हटले, का हो तुम्हाला जरा तरी डोकं आहे का? जरा तरी डोकं. खरं सांगू का, हे वाक्य ऐकूनच डोक्यावरचा फेटा घेऊन घरातून बाहेर पडतो आम्ही. तिने विचारलं, तुम्हाला जरा तरी डोकं आहे का? त्याला राग आला. तो म्हटला, तू मला म्हणतेस जरा तरी डोकं आहे का? आणि काय केलं, दोन्ही हात, एवढं मोठं डोकं आहे की असं म्हणून हात लावला. एवढं मोठं डोकं आहे असं म्हटल्याबरोबर हाताला काय लागला? चष्मा. चष्मा लागल्याबरोबर त्याचा राग गेला आणि मोठ्याने म्हणायला लागला, अरे अरे मिळाला 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 मिळाला. मला पाठोदेकरांना एक प्रश्न विचारायचा आहे, चष्मा हरवलाय का? एवढाच प्रश्न विचारायचा आहे. मिळाला म्हणतोय ना, मला प्रश्न विचारायचा, हरवलाय का? हा, मोकळ्या मनाने उत्तर देत चाला. नाही. मग मिळाला का? तर परत एकदा, आपल्याला नाहीतरी जागराचंच कीर्तन आहे, त्याला काही विषय लागणार नाही आपल्याला. मिळाला का? हरवला का? अहो हरवलाच नाही तर मिळाला म्हणायचा प्रश्नच येत नाही. मग हा मिळाला का म्हणायला लागला? याचं वेदांतांनी एकच उत्तर दिलंय, हरवला नाही
पण हरवला आहे असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असं म्हणावं लागलं. म्हणजे हरवला नसताना हरवला वाटणं याला भ्रम असं म्हटलं जातं. तसं आत्मप्रचितीचा विचार केला तर ते तिथंच आहे, तिथं असूनही तिथं नाही असं वाटायला लागलं. आणि हे नाही असं वाटायला लागलेलं जे काढतात त्यांचं नाव संत असतं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आपलीच आम्हाला जाणीव करून देण्याचं काम संतांचं आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. धावते एक वाक्य सांगतो. सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट केवळ संतांशिवाय होतच नाही. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला. महाराज सांगतात धन्य काळ संत भेटी. काय केलं? पायी मिठी पळवितो. आम्ही संतांच्या पायाला मिठी मारली. मिठी मारल्यामुळे झालं काय? अभंगाचं दुसरं संध्याच्या सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी, शीतळ झालो कोटी शीतळ संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी, झालो कोटी शीतळ, झालो कोटी शीतळ, पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो कोटी शीतळ. विठाला विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण धावता करून आलो. महाराज सांगतात एकदा संतांची गाठ पडल्यानंतर काय झालं? आता संतांच्या पायाला मिठी मारल्यामुळं एकही गाठी राहिली नाही. संदेहाची सुटली गाठी, सगळ्या गाठी निघून गेल्या. आता कोणकोणत्या गाठी आहेत? चिताची गाठ आहे, त्रिगुणांची गाठ आहे, विकल्पाची गाठ आहे, विकाराची गाठ आहे, संशयाची गाठ आहे, प्रारब्धाची गाठ आहे. ह्या सगळ्या गाठी निघून गेल्या. लग्नाची तरी काय गाठच आहे ना. महाराज सांगतात तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी. काही माणसं फार गमतीने बोलतात. एका माणसाला विचारलं म्हणलं का हो, ते नेहमी तुमच्या जवळ शेजारी असतात, फार शांत असतात. लग्नात गेलं शांत, कीर्तनात गेलं शांत, कौटुंबिक कार्यक्रमात गेलं शांत. हे फार शांत आहेत का? त्याच्या शेजारीने सांगितलं शांत नाही, आतल्या गाठीचं. हे काय शब्द काढतात कोणाच ठाऊक, कुठून काढतात? मला वाटायला लागले एखाद्या डॉक्टरला लाख रुपये द्यावून आतली गाठ शोधून काढावी. कशी असते कोणाच ठाऊक. महाराज सांगतात सगळ्या गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी. आता संशय म्हणजे काय, संशयाचे प्रकार काय, पुष्कळ चिंतन आहे. उगी धावते फक्त 3 मुद्दे मांडून जातो. ऐका, शास्त्रांनी असं चिंतन केलेलं आहे. संशयाची व्याख्या काय? एका विशेषामध्ये विरुद्ध 2 विशेषणाचं ज्ञान होणं, याला संशय असं म्हटलं जातं. 3
त्रिसंशयाचं चिंतन केलं जातं. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, पहिला संशय. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, दुसरा संशय. आणि जगत सत आहे का असत आहे, हा तिसरा संशय. अशा 3 संशयाचा विचार तत्वज्ञानाने केलेला आहे. पुष्कळ याच्या व्याख्या आहेत, मला आता जास्त त्याच्यात जायचं नाही. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, एका प्रमाणाने उत्तर देऊन टाकतो. तो का म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, एका प्रमाणाने उत्तर देतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. जगत सत म्हणायचं का असत म्हणायचं, एकच प्रमाण देतो. रज्जू सर्पाकार भासे येले जगडंबर. या सगळ्या प्रमाणाने आपल्याला एक लक्षात येतं, सगळे संशय संपले. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. शीतळ या शब्दाचा अर्थ मोकळा, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न तो. भागवतामध्ये एक भाषा येते, काय झालं म्हणे, एकदा सगळ्या गोपिका भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या आणि कृष्णाला म्हणायला लागल्या, कृष्णा आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो, तो आमच्याकडे डुंकूनही पाहत नाही, पण ती बासरी मात्र काही सोडत नाही. असं का रे बाबा, ती जी मुरली आहे, बासरी आहे, ती मात्र कायम तुझ्या कमरेला असते, कायम तुझ्या हातात असते, तो कायम तू वाजवत असतो, असं काय त्या बासरीमध्ये आहे, ती बासरी का सोडत नाही. भगवंतांनी फार गमतीने उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं त्याचं कारण आहे, ती बासरी मला फार आवडते म्हणून मी सोडत नाही. का आवडते, त्याची 3 कारणं सांगितली. भगवान म्हणतात पहिलं कारण असं आहे, मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून मला आवडते. एक. दुसरं कारण, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येते तेव्हा तेव्हा ती मधुरच बोलते, कटू कधी बोलत नाही म्हणून मला आवडते. आणि तिसरं कारण, या बासरीमध्ये इथून तिथून कसलीही गाठ नाही म्हणून मला आवडते. झालो पोटी शीतळ, म्हणजे कुठलीही गाठ नसणं, यालाच मोकळं म्हटलं जातं. आणि म्हणून मोकळं मन, कधी कधी प्रश्न पडतो, हे मन मोकळं असतं म्हणजे नेमकं तरी काय. मन मोकळं असणं या शब्दाचा अर्थ आहे मन मोठं असणं. मन मोठं असणं या शब्दाचा अर्थ आहे मन व्यापक असणं. जरा वेदांतातला शब्द देतो, मन उन्मनी अवस्थेमध्ये जाणं किंवा मन त्रिगुणातीत होणं, याला म्हणा मोकळं मन. कुठल्याही गुणाचा संबंध राहिला नाही, त्रिगुणातीत होणं. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, मी धावतो तुम्हाला बोलतो. तमोगुण आला की मनुष्य आळशी बनतो, रजोगुण आला की मनुष्य चंचल बनतो, सत्वगुण आला की मनुष्य स्थिर बनतो. पटतंय का बघा. तमोगुण हा आळसाला कारण असतो, आपल्याकडे आळस येतो त्याचं कारण तमोगुण. शाळेमध्ये एखादा विद्यार्थी पुढं बसून त्या मुलाने आळस दिला, गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, वेड्या पुढं बसून तो आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत बसलेत बघ, आणि तू पुढं बसून आळस देतो. त्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस येतोय पण तो आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटलं. तमोगुणाचा प्रभाव आहे. आता दुसरं बोलतो, रजोगुण. ज्ञानोबारायांचा 14वा अध्याय काढा, ज्ञानोबाराय बोलतात, हे रज याचे कारण आहे जेव्हा ते रंजवू जाणे. रंजविण्याचं, रंगविण्याचं काम जो करतो तो रजोगुण आहे. चंचलता निर्माण करतो तो रजोगुण आहे. विक्षेप निर्माण करतो तो रजोगुण आहे. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल, वडिलांनी पाहिली, त्याला विचारलं, का रे कुठून आणली, तो म्हटला शाळेतून. कोणाची आणली, एका मित्राची. कशी घेऊन आला, तो म्हटला चोरून. का चोरली, तो म्हटला मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं, मी तुला कित्येकदा सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडरभर कागद मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करू नको. कळालं का बघा. त्या काळात कीर्तन सांगायची कुणाला, हा मोठा प्रश्नच पडलाय. वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, ही जर आम्हाला ज्ञानेश्वरीची भाषा असेल तर याच्यावरनं लक्षात येतं की त्रिगुणातीत झाल्याशिवाय मन व्यापक होत नाही, मन मोकळं होत नाही. आणि हे मन महाराज सांगतात झालो पोटी शीतळ. हे कोणामुळे, संतांमुळे. एवढंच नाही, यशावत जीवाला ज्या संसाराचं दुःख आहे, ती नदी आम्ही तरून गेलो, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. भव नदी असा शब्द का वापरला, भव या शब्दाचा अर्थ संसार. संसाराला नदीची उपमा का दिली, बोलतो 2च कारण बोलतो. नदी कोणाकरताही प्रवाहित व्हायचं थांबत नाही, तसा संसार कोणाकरताही थांबत नाही. नीट ऐका, संसार कोणाकरता थांबत नाही. 1, नदी दुथडी असते, तसा संसार दुथडी आहे. 2, नदीमध्ये कालियासारखे सर्प आहेत, तसे संसारामध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत. म्हणून भव नदी ही भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आम्ही भव नदी तरून गेलो, म्हणजेच आता कुठलंही दुःख राहिलं नाही. आता शेवटचं गोष्ट बोलतो, दुःख राहिलं नाही म्हणजे मांगल्य आलं. हे मांगल्य कुणी दिलं, अभंगाचं तुका म्हणे मंगळ, तुका म्हणे मंगळ, मने मंगला
कोण दाता याहून संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली कोण दाता याहोने कोण दाता याहोने संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली शेवटच्या चरणातले शब्द आहेत. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहून. ऐका शब्द कशा महाराज सांगतात आता आमच्या जीवनामध्ये मांगल्य आलं. हा आता या शब्दाचा अर्थ काय? तुका म्हणे मंगळ आता. आता म्हणजे कधी? दोन अर्थ सांगतो ऐका. तत्वज्ञानाने अर्थ असा केलाय मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त झालेले आहेत. आवरण नावाचा दोष आणखी निवृत्त झालेला नाही. आवरण नावाचा दोष ज्या क्षणी निवृत्त होतो तो क्षण मानवी जीवनामध्ये जो येतो त्याचं नाव आता. हा आता शब्द तत्वज्ञानाने असा अर्थ केला. म्हणजे आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीचा जो क्षण त्या क्षणाचं नाव आहे आता. तुका म्हणे मंगळ एक. समजा हे कळायला कठीण वाटलं दुसऱ्या भाषेत सांगतो. आता हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टीने वर्तमान कालवाचक आहे. बघा तुम्ही आपण माझ्यापेक्षा सुज्ञ आहात. आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार करता येतं का? नाही. आता शब्द वापरून भविष्य काळातलं वाक्य तयार करता येतं का? नाही. आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. मी उदाहरण सोपं देतो. आमच्याकडे शाळेवर एक शिपाई होता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शिक्षक आणि विद्यार्थी सुट्टीवर असतात, पण मुख्याध्यापक आणि शिपायाला मात्र शाळेत येऊन जावंच लागतं. त्यातल्या त्यात शिपायाला तर रोजच येऊन जावं लागतं. आता तो सकाळी यायचा, संध्याकाळी परत बसायचा, एकटाच बसायचा, कंटाळून जायचा. त्यांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे. मुख्याध्यापक सकाळी यायचे, दुपारी यायचे किंवा यायचेही नाही, त्यांना कोण विचारणार. त्याने एके दिवशी 8 वाजता ऑफिस उघडलं, झाडून काढलं, 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं आणि दरवाज्यावर खडून लिहिलं आत्ताच गेलो. कळालं का आता? हां, आत्ताच गेलो. समजा मुख्याध्यापक जर 10 वाजता आले तर काय वाजतील? आत्ताच गेलो. 2 वाजता आले तर काय वाजतील? 2 दिवसानंतर आले तर काय वाजतील? आता. कळालं का आता? नाही नाही, आता तरी कळालं का आता? हे मला म्हणायचं. तुका म्हणे मंगळ आता. पुढं बोलतात कोण दाता याहून. मला कधी कधी आता माझ्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे मी धावतं बोलत चाललोय, पण कोण दाता याहुनी मला कधी कधी असं वाटतं की महाराजांनी याहुनी कोण दाता असं का म्हणावं. याचा अर्थ आहे की संतांशिवाय दुसरं कोणी दाता नाही असं महाराजांना म्हणायचं आहे. का नाही हो? माणसालाही दाता म्हटलं जातं ना, देवालाही दाता म्हटलं जातं ना, मग संतांशिवाय अशा पद्धतीचं दान करणारं दुसरे कोणी दाता नाहीत असं का म्हणावं. ऐका जरा बारीक. मनुष्य कधी दाता ठरतो, देव कधी दाता ठरतात आणि संत कधी दाता ठरतात. एका वाक्यात बोलतो. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा. काहीतरी अगोदरच घेतो आणि मग देतो त्याला देव म्हणा. आणि काहीही न घेता जे देत राहतात त्यांना संत म्हणा. काहीही न घेता देत राहणं हे संतांचं दात. गातला दुकान संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज सांगतात कोण दाता याहून. आणखीन एक सांगतो. संतांना एवढं दातृत्व का सांगितलं? काहीही न घेता देत राहतात एवढंच नाही, भगवान सुद्धा ज्यांच्या दारामध्ये उभा राहतो आणि काहीतरी मागणी करतो, भगवंताला सुद्धा काही ना काहीतरी पदरात दान टाकण्याचं सामर्थ्य या जगामध्ये जर कोणाकडे असेल तर ते केवळ संतांकडे. बळीराजाची वामन अवताराची कथा सगळ्याला माहिती आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराज नाव तरी आपण ऐकून आहात.
वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले नाव पडलं. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगे नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले आवडीने ठेविले नाम माझे. माणकोजी महाराज धामणगावला, बार्शी तालुक्यात धामणगाव, तिथं राहायचे. कोणीही आलं की त्याला काही ना काहीतरी दान करायचं, हा त्यांचा नियम. बातमी पंढरपूरला पांडुरंगापर्यंत जाते. पांडुरंगाने विचार केला माणकोजी बोधले महाराजांची परीक्षा बघावी, आणि म्हणून सकाळच्या वेळेला एका फकीराचं रूप धारण करून पांडुरंग परमात्मा माणकोजी महाराजांच्या दारात आला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर माणकोजी बोधले महाराजांची 2 नंबरची भागीरथी नावाची सून हातामध्ये गहू ज्वारी तांदूळ घेऊन दारात आली आणि त्या फकीराला द्यायला लागली. त्या फकीरांनी सांगितलं मला गहू ज्वारी तांदूळ असलं काही चालत नाही, मला जे मागायचंय ते फार वेगळं आहे, तू तुझ्या सासऱ्याला म्हणजे माणकोजी महाराजांना पाठव. भागीरथी आतमध्ये गेली आणि माणकोजी महाराजांना म्हणायला लागली बाबा कोणीतरी एक फकीर आलाय, तो मला बोलवत नाहीये, माझ्याकडून काही घेत नाहीये, तो तुम्हाला बोलवतोय. महाराज बाहेर येतात, पाहतात, बोला फकीर बाबा काय पाहिजे. फकीरांनी सांगितलं माणकोजी महाराज मी जे मागेल ते नक्की द्याल का. हो माझ्याकडे असेल तर नक्की देतो. मग नीट ऐका, माझं मागणं असं आहे, मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, पण माझं वय झाल्यामुळे माझी सेवा मला आता करणं होत नाही, म्हणून मला तुमच्याकडे असं मागायचं आहे तुमची भागीरथी नावाची जी सून आहे ती सूनच मला माझ्या सेवेकरता दान करून टाका. माणकोजी महाराजांच्या अंगावर काटा उभारला. असं कुठं असतं का? सुनेला कुठं दान करतात का? सुनेला कुणी दान मागतं का? असं कसं काय? फकीरांनी सांगितलं नाही तुम्ही देतो म्हटला होता, द्यावं लागेल. माणकोजी महाराज आतमध्ये गेले. त्यांच्या बायकोचं नाव होतं ममताई. त्या ममताईला सगळा विषय सांगितला. दोघंही गळ्यात पडून रडायला लागले. काय बोलावं कळेना. माणकोजी महाराजांचा 2 नंबरचा मुलगा म्हणजे भागीरथीचा पती यमाजी तिथं येतो आणि यमाजीने माणकोजी महाराजांना विचारलं बाबा काय झालं रडायला, कोणीतरी दारात याचक आलाय, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका ना. माणकोजी महाराजांनी सांगितलं अरे यमाजी काय देऊन टाकू, तुला माहित आहे का तो काय मागतोय. तो तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या 2 नंबरच्या भागीरथी नावाच्या सुनेला दान करा असं म्हणतोय. होय कसं म्हणू. यमाजी 2 मिनिटं शांत झाला आणि नंतर यमाजींनी सांगितलं बाबा घरातली कोणती वस्तू दान करावी आणि कोणती वस्तू दान करू नये हे सांगण्याचा अधिकार आम्हा मुलांचा नाही. आम्हाला एकच कळतं आपल्या दारातून रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये. वडील आणि मुलाचं नातं कसं असावं, ते संस्कार कसे असावे हे कळण्याकरता संत चरित्र वाचावं. शेवटी महाराजांना एका बाजूने आनंद होत होता की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण एका बाजूला वाईट वाटत होतं भागीरथीला दान करा कसं करायचं. भागीरथी एका कोपऱ्यात होती, ती रडत होती. रडता रडता ती हसायला लागली. महाराजांनी तिला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला विचारलं तू सांग काय करू, तू रडतही आहे आणि हसतही आहे, मला कळे ना असं का करायला लागलीस. भागीरथीचे शब्द ऐका. भागीरथीने सांगितलं बाबा तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला असं वाटायचं की मी तुमच्या कुठेतरी उपयोगी पडावी, कुठेतरी उपयोगी पडावी. आज आनंद याचा वाटतोय की कमीत कमी दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते. याचा आनंद वाटतो, कुठंतरी माझा उपयोग होतोय. पण वाईट याचं वाटतं की राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही, याचं वाईट वाटतं. तिघही जड अंतःकरणाने एकमेकाच्या गळ्यात पडले, रडायला लागले. जड अंतःकरणाने माणकोजी महाराजांनी भागीरथीचा हात घेतला, फकीराला देऊन टाकला. सुन केली दान भागीरथ. तो फकीर घेऊन निघाला. धामणगावातल्या सगळ्या माता भगिनी एकत्रित झाल्या. त्या फकीर बाबाला म्हणायला लागल्या फकीर बाबा तू काही घेऊन जा पण भागीरथीला घेऊन जाऊ नको. तो फकीर कोणाचा ऐकत नव्हता. शेवटी काही बाया समोर आल्या आणि त्यांना सांगितलं फकीर बाबा कमीत कमी या भागीरथीची खणानारांनी ओठी तरी भरू दे. फकीरांनी सांगितलं ओठी भरण्याच्या निमित्ताने घरी घेऊन लपून ठेवलं तर मी एक काम करतो काय की तुमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये मी स्वतः भागीरथीला घेऊन येतो. त्याच्यात पांडुरंगाला असं सांगायचं होतं जिथं माझ्या भक्ताचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. पांडुरंग भागीरथीला घेऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले, ओटी भरून बाहेर आणलं आणि भागीरथीला घेऊन एका राजोळ्या नावाच्या जंगलामध्ये हा फकीर घेऊन गेला. कधी दिसावा कधी न दिसावा दृश्य अदृश्याचा खेळ सुरू झाला. भागीरथीला कळेना. भागीरथीने दोन्ही पाय पकडले आणि विचारलं बाबा असं का करता, कधी दिसता कधी न दिसता असं का करता. त्या फकीराने सांगितलं भागीरथी आता मला तुझी गरज नाही, तुझ्या सासऱ्याची मला परीक्षा घ्यायची होती, तू जा माघारी. भागीरथीने सांगितलं असं होत नाही. दान केलेली वस्तू माघारी घेतली तर धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणतं. त्यामुळे माझ्या सासऱ्यावर असा चोरीचा आळी येऊ देणार नाही. जगले तर मी तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ. हा भागीरथीचा निश्चय ऐकल्याबरोबर फकीराने फकीराचा वेश सोडला आणि सुंदरती ध्यान उभी विटीवरी असा पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. भागीरथीने डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं माझ्या सासऱ्यांनी मला
या फकीराला दान का केलं, कारण या फकीरातला पांडुरंग मला दाखवायचा होता. कोण? दाता याहुनी. ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरदा. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. असो, या अभंगाचा जेवढा मला विचार करता माझ्या अल्पमतीने आणि अल्पवेळेमध्ये शक्य आहे तो करण्याचा प्रयत्न केला. पाटोद्या नगरीमध्ये विठ्ठलगडाच्या या अधिष्ठानापुढे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या परिसरातील विविध क्षेत्रातली आदरणीय मंडळी या उत्सवावर आणि व्यक्तिशः बापूंवर प्रेम करून या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. रणदिवे बापू हे एक नाव, मी मगाशी बोलल्याप्रमाणे एक असं नाव आहे, थोड्या तात्विक भाषेत बोलायचं झालं तर ते अजातशत्रू अशा पद्धतीचं नाव आहे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दलही द्वेषच नाही. मला तर असं वाटतं की सगळे आपलेच आहेत या भावनेमध्ये बापूंचा सगळा प्रवास असतो. मग आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रातली मंडळी असतील, राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी असतील, आणि म्हणून आपलीच जमीन विठ्ठलगडाच्या निमित्ताने उभा करावी आणि त्या विठ्ठलगडाच्या अधिष्ठानापुढे आपणच हा मोठ्या पद्धतीनं उत्सव चालवावा अशी भावना त्यांच्या मनामध्ये जी येते आहे. खरं तर त्या भावनेला ज्ञानोबाराय तुकोबारायांचे आणि समस्त साधू संतांचे आशीर्वाद अखंड पद्धतीने लाभावे. आम्ही जे लहानपणापासून बापूंना पाहत आलो त्यांच्याकडून हे महत् कार्य या पद्धतीने घडतं आहे. काही कार्य अशी असतात की ती प्रेरणेची असतात. मला असं वाटतं की या पाटोद्यामधला हा विठ्ठलगड म्हणजे हा प्रेरणेचा गड आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचा हा गड आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे बघत असताना कोणाही जीवाचा न घडो मत सर्वर्म सर्वेश्वर पूजनाचे, शेक्सपियरचे एक वाक्य आहे. मला थोडं अवांतर वाचनाची सवय असल्यामुळे शेक्सपियरचे एक वाक्य फार छान आहे. शेक्सपियर एके ठिकाणी असं म्हणतो, तेही राजा आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजे आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्याचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. पुढलं वाक्य ऐका, त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाहीत माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. ही स्थिती येणं फार आवश्यक असते. हे मानसिक स्थिती येणं, ही मानसिक स्थिती कुठंतरी प्रपंचावर विजय मिळवणारी स्थिती असते. आणि त्या स्थितीपर्यंत बापूंचा हा सगळा प्रवास आहे. प्रपंचामध्ये राहून सुद्धा निरपेक्ष बुद्धीने परमार्थ करणं. आणि या पद्धतीने खरं तर शेती क्षेत्रातलं त्यांना ज्ञान चांगलं आहे. काही काळ नोकरीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. कापड दुकानदारीच्या माध्यमातून व्यापारी क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगलं आहे. आणि इतकं सगळं सांभाळून पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक अत्यंत उत्तुंग अशा पद्धतीचं कार्य त्यांच्याकडून घडलं. आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या कार्याला नमस्कार करतो. बोधले महाराजांच्या परंपरेवर त्यांची असणारी जी निष्ठा आहे, खरं तर एखाद्या परंपरा मोठ्या होतात त्या निष्ठेनेच मोठ्या होत असतात. म्हणून त्या निष्ठा सांभाळण्याची जबाबदारी आम्ही परंपरा सांभाळणाऱ्या आम्हासुद्धा व्यक्तींना मिळावी किंवा ती जबाबदारी आमच्याकडे यावी अशाच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि या विठ्ठलगडाच्या चरणी ही सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. पायावरी या वारकरी संतांच्या जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी प्रणाम करतो. आत्ताच आपण सर्वांनी महाराष्ट्रातील बोधले घराण्यातील थोर विभूती आदरणीय ॲडव्होकेट श्रीमान हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर यांचं सुश्राव्य असं चिंतन झालेलं आहे. टाळ्याच्या गजरात आपण सर्वजण त्यांचं स्वागत. महाराज यांनी वकिलीची डिग्री घेतलेली, पण ते
कोर्टातील वकील न होता देवाचे वकील झाले. किती मोठं कार्य आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं कार्य आहे. पंढरपूरला त्यांचं वास्तव्य आहे. वेदांताचे गाडे अभ्यासक आहे. 350 वर्षापासून हे बोधले घराणं आत्तापर्यंत आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश बोधले महाराज असतील, त्यांचे वडील दादा असतील, आदरणीय वंदनीय पूजनीय ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले असतील, 350 वर्षापासून आत्तापर्यंत ज्ञानदानाचं कार्य महाराष्ट्रभर हे बोधले घराणं करत आले. यांचं तसं मूळ आडनाव जगताप, सासवड हे मूळ त्यांचं. पण आरतीमध्ये सांगितलंय, महाराजांनी बोलता बोलता सांगितलं, बोधाने तृप्त झाले म्हणून नाम बोधले. आत्मबोध झाला, आत्मसाक्षात्कार झाला स्वतः पांडुरंगाकडून, आणि म्हणून त्यांना बोधले हे नाव पडले. आपण भाग्यवान आहेत. अशा विभूतीचं आजही आपलं दर्शन झालं. काल रामभाऊ महाराज राऊत बाबा होते, त्यांचंही दर्शन झालं. बडगे बापू, या ठिकाणी मी कीर्तनकार नाही आणले, संत आणलेत. सगळेच कीर्तनकार काय संत नसतात, आणि सगळे संत सुद्धा काय कीर्तन करत नसतात. पण मी दोन्ही गोष्टी जिथं ते आणलेत, जिथं संतत्व आहे आणि उत्कृष्ट विचार आहे. असो काय अभंगोड घेतला. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. खरं सांगू, महाराजांनी तर त्या गाठीवर खूप चिंतन मांडलं. मी एक कीर्तनकार आहे. देवाच्या प्राप्तीसाठी हा परमार्थ नाहीच आहे, देव प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती करता, तो आहेच आहे. तो परमात्मा आत्म्याच्या रूपाने सच्चिदानंद, तो आनंद इथं आहेच आहे, ते सामर्थ्य इथं आहेच आहे. मग त्याची अनुभूती का येत नाही, आपण आनंद बाहेर का शोधतोय. महाराजांनी त्याच्यावर गोड चिंतन. तर अंतकरणामध्ये गाठी आहेत आपल्या. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या, द्वेष आहे, कपट आहे, घृणा आहे, मल, विक्षेप, अज्ञानाचं आवरण, आणि ह्या गाठी आहेत. आणि गाठ पहा, सूर्यावर ढग आलं, सूर्याचं तेज कमी होतं, झाकला जातो सूर्य. वारा त्या ढगाला हलवतो, पुन्हा पुन्हा तेज निर्माण होतं, पुन्हा तो प्रकाश बाहेर पडतो. तसं आपल्या अंतकरणामध्ये ते सामर्थ्य असताना, आनंद असताना, आनंदाची अनुभूती का येत नाही, जीवाला दुःखाची अनुभूती येते का, तर ह्या दोषाने आपलं तो आनंदाचा खजिना झाकून टाकलाय. आणि दोष हटवण्यासाठी फक्त परमार्थ आहे, या गाठी काढण्यासाठी परमार्थ आहे. देवाच्या प्राप्तीसाठी नाही, तो आनंद प्राप्तच आहे. मी महाराजाचं सांगतोय सोपं थोडं. गाठी, कासरा असतो, कासरा जनावराचा. त्या कासऱ्याला जर अनेक गाठी दिल्या, डाकेना ना खूप गाठी दिल्या त्या कासऱ्याला, कासरा असा आकूड होतो. जनावराला बांधायचा कासरा, किंवा काणी घ्या, काणी इतकी लांब असताना तिला जर खूप गाठी मारल्या, काणी अशी एवढीशीच होते. का आकूड झाली, गाठी मारल्यामुळं. म्हणून जेवढ्या अंतकरणात मानवाच्या जास्त गाठी, तेवढा माणूस आकूड होतो, बारीक होतो. आणि त्या गाठी काढल्या, लांब लचक होतो. आणि गाठी सोडण्यासाठी हा परमार्थ आहे. म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. महाराजांनी आपल्या अंतकरण स्वच्छ सरळ निर्मळ करण्यासाठी सांगितलं, मल विक्षेप अज्ञानाचं आवरण गेलं पाहिजे, अंतकरण स्वच्छ सरळ निर्मळ झालं पाहिजे. अशा महात्म्यांचा बोध अंतकरणामध्ये घर करून राहत असतो. तुमच्या जीवनात या विचाराने सुख, शांती, समाधान नांदा व्हा, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजाबद्दल बोलायचं झालं तर, पवित्र तो देह वाणी पुण्यवंतन जो वदे अच्युत सर्व काळ. मुळात हे घराणंच पवित्र आहे, ही विभूती पवित्र आहे, पांडुरंगाच्या सानिध्यात आहे रोज. अण्णा, महाराष्ट्रामध्ये हजारो संत आहेत, फार तोला मोलाचे आहेत, फार महान आहेत. पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये
जर कुणाला जागा असेल तर ती फक्त बोधले घराण्याची तिथं जागा आहे. आणि म्हणून पांडुरंगाच्या सानिध्यातले, पांडुरंगाच्या खुद्द प्रसादाने अनुभूती आलेले हे महात्मे आहेत. कुठलाही यांचा कीर्तनकार असो तेवढ्या ताकदीचा आहे. ही कृपा आहे पांडुरंगाची. असो, अहो गुळा साखरे मालियाचे हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडीचे आनंद जैसे. मी तुमचे 5 मिनिटं घेतोय बांधवांनो. उद्या काय तुम्हाला मी बोलवणार नाही. उद्याच फक्त सकाळी काला झाला. जागण्याचं उद्या काही कारण नाही. आज जागर संपला. आज जागं व्हायचं. शेवटी पोटभर भोजन करायचंय, प्रसाद घ्यायचा आहे आणि मगच जायचंय. मी तुम्हाला सर्वांना जीव घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. अण्णा असतील, डाकेनाना असतील, ॲडव्होकेट सुरेश हत्तेसाहेब असतील किंवा महाराज असतील, 2-2 घास प्रत्येकाला, लाखेसाहेब असतील. या ठिकाणी सांगतो बांधवांनो, ऊसापासूनच रस तयार होतोय, ऊसापासूनच पाक तयार होतो, ऊसापासूनच गूळ तयार होतो, ऊसापासूनच साखर तयार होते, ऊसापासूनच खडी साखर तयार होते. पण प्रत्येकाची चव भिन्न असते. डाकेनाना बरोबर आहे. कुणी जर समजा पाक मागितला, गुळ आणून दिला तर म्हणते अरे तुला पाक मागितला आहे. कुणी रस मागितला, साखर दिली, नाही चालत. सगळे पदार्थ गोडच आहेत, प्रत्येकाची चव भिन्न आहे. तसे सगळेच कीर्तन गोड असतात. पण तुम्हाला सांगू, रस 2 तासाच्या पुढं टिकत नाही, खराब होतो, आंबट होतो. पाक सुद्धा 6 महिन्याच्या पुढं खराब होतो, तोही खाण्यालायक राहत नाही. गूळ सुद्धा 1 पावसाळा खाल्ला खराब होतो. पण साखर नावाची गोष्ट आहे, ती मात्र 5-5 वर्ष टिकते. तसं साखरेसारखं कीर्तन, गोड कीर्तन, जागरचं कीर्तन, अत्यंत गोड कीर्तन जर झालं असेल तर ते आमच्या या विभूतीचं झालं. ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले साखरेसारखं गोड आपल्याला या ठिकाणी त्यांनी तृप्त केलेलं आहे. बांधवांनो, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात, तुम्ही सुद्धा पुण्यवान आहात. अरे कुणाला हे कीर्तन ऐकायला भेटतात? पुण्यवान माणसंच कीर्तनाला येतात, ध्यानात ठेवा. हो, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावडी. हो, अनंत जन्माचं आपलं पुण्य, या जन्मातलं काही पुण्य. आणि म्हणून या ठिकाणी माणसं येत आहेत. तुम्ही बांधवांनो भाग्यवान आहेत. आणि तुम्हाला सांगू, हा गड माझा नाही, आपल्या सर्वांचा गड आहे. मी 18 पगड जातीवर प्रेम करणारा माणूस आहे. हो, मी जातीपातीच्या पलीकडे गेलेलं माझं जीवन आहे. मी माणूस एक जात मानतो आणि माणूस की हा धर्म मानतो. या रे लहान थोर याती भलती नारी नर. या सगळेजण तुमच्या जीवनात सुख शांती समाधान नांदा व्हा म्हणून तुम्ही परमार्थ करावा, तुम्हाला सद्विचार ऐकायला भेटावा म्हणून हे अधिष्ठान तयार केले. मला इथं काहीही मिळवायचं नाही, ध्यानात ठेवा. फक्त तुमच्या जीवनात सुख शांती समाधान नांदावा, तुम्ही चांगला विचार ऐकून जागं व्हावा, एवढीच माझी अपेक्षा. प्रणाम करतो तुम्हा सर्वांना. आत्ता मी या ठिकाणी आमचे बंधू तात्या आणि माझे भाचे शरद राऊत, माझे दुसरे बंधू सुभाष शेवाळे आणि भाचे बाबू गुरुजी गोरे, या चौघाला विनंती करतो ताबडतोब तुम्ही यायचं, महाराजांचं या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं. या चला, ज्यांची नावं सांगितली ती या पटपट. शरद राऊत भाचे या, सुभाष या, बाबू गोरे गुरुजी. अण्णा मी एक निमित्त आहे, हे सगळे माझे भाचे चुलत भाऊ मावळत भाऊ सगळं बघतात. आणि याच्या व्यतिरिक्त आहे, या नात्या गोत्या इतकंच प्रेम हा परिसर माझ्यावर करतोय. घ्या घ्या श्रीफळ द्या, नारळ घ्या. अरुण शेठ नारळ असं व्हा, अलीकडे
पुंडलिकावर देव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।